जय शिवराय मित्रांनो, राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची योजना आणण्यात आलेली आहे। आणि याच्यासाठी आपण पाहिलेले की गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक डिटेल, ज्याच्यामध्ये आधार असेल, ॲग्रिस्टेकचा फार्मर आयडी असेल किंवा कर्जाच्या संदर्भातील इतर मागितली जाणारी माहिती असेल, ही माहिती गोळा करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे। परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची, ज्याच्यामध्ये थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती बँकेपर्यंत आलेली नाही, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आयडी नंबर असतील, आधार नंबर असतील किंवा आधारशी संलग्न असलेले बँकेचे मोबाईल नंबर असतील, याच्या संदर्भातील माहिती अद्याप देखील बँकेकडे आलेली नाही। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 23 फेब्रुवारी 2026 पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ही सर्व थकीत कर्जदार त्याचबरोबर नियमित कर्जदार यांची माहिती गोळा करण्याचं शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे, जेणेकरून 6 मार्चला बजेट सादर करत असताना या कर्जमाफीसाठी काही तरतूद केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं होतं की विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून, सोसायटीच्या माध्यमातून जे काही थकीत कर्जदार शेतकरी आहेत, नियमित कर्जदार शेतकरी आहेत, यांना आवाहन करून त्यांची माहिती सादर करण्याचं आवाहन केलं जात होतं। याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्याप देखील आपले फार्मर आयडी असतील किंवा आधारचा डाटा असेल, ही माहिती पुरवलेली नाही। आणि साहजिकच जर ही माहिती पुरवली गेली नाही तर येणाऱ्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये हे शेतकरी अपात्र होऊ शकतात किंवा त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी दिरंगाई होऊ शकते किंवा वगळली जाऊ शकतात। अशा प्रकारची या शेतकऱ्यांवरती कुठल्याही प्रकारची आपत्ती येऊ नये म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या थकीत कर्जाची, त्याच्या संदर्भातील जी काही मागवलेली माहिती असेल ती माहिती सादर करण्याचं आवाहन आता प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत कर्जमाफीच्या या योजनेला हालचाली ज्या वेगाने हालचाली व्हायला सुरू झालेल्या आहेत, याच्या अंतर्गत डाटा गोळा करण्यासाठी आता पेपरच्या माध्यमातून जाहिराती असतील किंवा वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन असेल, हे करण्यात येते। परंतु अद्याप ही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती गेलेली नाही किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या आव्हानाला गांभीर्याने घेतले गेलेले नाही। परंतु याचा एक मोठा दुष्परिणाम होणार आहे, तो म्हणजे ते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात। त्याच्यामुळे आपण जर कर्जदार शेतकरी असाल तर आपली बँकेच्या माध्यमातून माहिती मागवली असेल तर माहिती देण्याचा प्रयत्न करा। आपले जे काही वसुली अधिकारी असतील किंवा बँकेचे जे काही सचिव, आपले सोसायटीचे सचिव असतील, यांच्याशी संपर्क साधून आपली आवश्यक असलेली माहिती पुरवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं ती कर्जमाफी केली जात असताना जून 2025 पर्यंत थकीत असलेली कर्ज, सप्टेंबर 2025 पर्यंत केली गेलेली वसुली, या सर्वांचा डाटा मागण्यात आलेला आहे। परंतु एकंदरीत शेतकरी संघटना असतील किंवा शेतकऱ्यांच्या विविध जे काही नेते असतील, यांच्या माध्यमातून 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली आहेत अशा शेतकऱ्याचा देखील समावेश करण्यासाठीची मागणी केली जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती जून 2025 मध्ये जी घेतलेली कर्ज येतं, ती नवीन कर्ज असतील किंवा थकीत कर्ज असतील, ही सर्व कर्ज या कर्जमाफीसाठी पात्र करण्यात यावीत अशा प्रकारची मागणी आहे। आणि त्याच्या संदर्भात देखील काहीतरी दिलासा दिला जाणार आहे, अशा प्रकारचे अपडेट समोर येत आहेत। मित्रांनो, लाखो शेतकरी अद्याप देखील डाटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे आणि 23 फेब्रुवारी पूर्वी हा डाटा गोळा करण्याची एक आता प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। आपण जर कर्जदार असाल तर आपली माहिती देण्याचा प्रयत्न करा। आपल्या आजूबाजूला, आपल्या गावातील, आपल्या नातेवाईकातील कोणी जर असे थकीत कर्जदार शेतकरी असतात तर त्यांना सुद्धा ही माहिती पुरवण्याच्या संदर्भात, देण्याच्या संदर्भातील जे काही एक आवाहन करण्यात आलेले त्याच्याबद्दलची माहिती द्या, जेणेकरून कुणीही शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही। धन्यवाद।